नमस्कार शेतकरी मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, उन्हाळी कांदा आपण पीक घेतल्यानंतर आपण अनेक त्यावरती फवारणी घेतो, पण शेवटी आपल्याला एक शेवटची फवारणी घ्यायची आहे. उन्हाळी कांद्यासाठी शेवटची फवारणी आपल्याला घ्यायची असते, तर ती कोणती आहे, काय आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उन्हाळी कांद्यासाठी शेवटची फवारणी घेतल्याचे फायदे काय आहेत, त्यामुळे आपल्याला कोणता अचूक फायदा होणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आपण उन्हाळी कांद्याची शेवटची फवारणी कोणती घ्यायची आहे याविषयी माहिती पाहू. मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा हा 90 दिवस पार केले असतात आपल्या कांद्याने, तेव्हा अशा वेळेस आपल्याला एक शेवटची फवारणी या काळात घ्यायची असते. म्हणजे आपला कांदा 95 ते 100 या दिवसाच्यात असेल, म्हणजे आपण एक त्याला शेवटचं पाणी दिलेलं असेल. ज्यावेळेस आपला कांदा 95 ते 100 दिवसाचा पूर्ण होतो, अशा वेळेस आपण एक हलकंसं पाणी आपण शेवटचं पाणी देतो. आणि मित्रांनो, अशा वेळेस ओलावा असताना आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे, ती शेवटची फवारणी असेल आपली. तर यासाठी आपल्याला कंटेनमध्ये आपल्याला 0050 प्लस बोरॉन आणि एक बुरशीनाशक अशा तिन्हीची एकत्र फवारणी घ्यायची आहे. ही जी आपली शेवटची फवारणी असेल. तर मित्रांनो, जे काही 0050 आहे याचा आपल्याला फायदा काय आहे, तर 0050 मुळे आपल्या कांदा पिकाची साठवण क्षमता वाढणार आहे. ज्यावेळेस आपला कांदा चाळमध्ये आपण स्टोअर करतो, 4 ते 5 महिन्यासाठी आपण स्टोअर करतो, अशा वेळेस आपला कांदे सड होणार नाही. हा सर्वात मोठा फायदा या 0050चा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, 0050च्या फवारणीमुळे आपल्या कांदा पिकाची जी साईज आहे ती पण वाढली जाते. आपला कांदा फुगवणीसाठी याचा फायदा होतो, कांदा फुगवला जातो. तर या 0050चा हा सर्वात मोठा फायदा आहे. 0050मुळे कांद्याची स्टोअर क्षमता वाढतेच, कांद्याची साठवणूकचा कालावधी जास्त वाढतो. त्याचप्रमाणे जे काही कांद्यातले पातीतला रस आहे तो रस कंदामध्ये उतरण्यासाठी याचा फायदा होतो. पूर्ण पातीतला रस हा कंदामध्ये उतरला जातो आणि कांदा दीर्घकाळ टिकतो. म्हणून या 0050ची आपल्याला फवारणी घ्यायची आहे. यासोबत मित्रांनो, जे काही बुरशीनाशक आहे, तर या बुरशीनाशकाची आपल्याला साप पावडर घ्यायची आहे. साप प्रति 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जे काही आपण 0050 घेणार आहोत तर ते 100 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला बोरॉन घ्यायचा आहे. बोरॉनचा फायदा हा आहे की आपल्या कांद्याला कलर चमक येईल, लाल कांदा दिसेल, आपल्या कांद्याची एकसारखी कलर दिसेल. हा बोरॉनचा फायदा आहे. आणि त्याचप्रमाणे जे कांदा आपला जमिनीमध्ये फुटतो तर त्याचं प्रमाण कमी होऊन बोरॉनमुळे कांदा फुटणार नाही. हा सर्वात मोठा फायदा आहे. मित्रांनो, बोरॉनमुळे आपल्या कांद्याची कलर चांगला होतो, लाल कांदा दिसतो. त्याचप्रमाणे कांद्याची जी काही बाहेरचं आवरण आहे ते फुटण्याचं प्रमाण कमी होते, कांदा फुटला जात नाही. हा फायदा या बोरॉनमुळे आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, कांदा पिकाची शेवटची फवारणी ही 0050 साठवण क्षमतेसाठी बेस्ट. त्याचप्रमाणे बुरशीनाशक, कारण आपल्याला साप पावडर घ्यायची आहे मित्रांनो, कारण यामुळे आपला कांदा ज्यावेळेस स्टोअर केला जातो, साठवला जातो कांदा चाळमध्ये, त्यावेळेस त्याचा बुरशीवरचा अटॅक होणार नाही. ज्यावेळेस आपण शेवटची फवारणी घेतो त्यावेळेस पातीतल्या रसामध्ये ही बुरशी जी अंतर्प्रवाही बुरशीनाशक आहे त्याचा समावेश झाल्यामुळे कांदा खराब होत नाही. साप पावडरच्या फवारणीमुळे आपला कांदा साठवणीसाठी जास्त दीर्घकाळ टिकतो. त्याचप्रमाणे त्यामध्ये बुरशीचा अटॅक होत नाही. थोडाफार झाला तर होऊ शकतो, पण जास्त प्रमाण एकदम कमी होते. तर याचा या बुरशीनाशक फवारणीचा फायदा आहे. अशा पद्धतीने तिन्हीची कंबाईन एकत्र फवारणी घ्यायची आहे. आणि यासोबत मित्रांनो, स्टिकर घ्यायचा आहे, सिलिका बेस स्टिकर घ्यायचं आहे आणि या सर्वांची एकत्रित फवारणी घ्यायची आहे. बोरॉन प्रति 50 ग्रॅम पंप, 0050 100 ग्रॅम प्रतिपंप आणि साप पावडर 30 ग्रॅम प्रतिपंप, या सर्वांची एकत्रित मिक्सचर फवारणी घ्यायची आहे. यामुळे आपल्या कांद्याची सर्वच फायदा होणार आहे, स्टोरेजला, साठवणुकीला आणि सर्वच गोष्टी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.